नमस्कार मित्रांनो. कधी विचार केलाय आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं आणि वनस्पती असतात? काही छोटी, काही मोठी, काही पाण्यावरची. तर आज आपण याच वनस्पतींच्या जगात एक मजेशीर सफर करणार आहोत आणि शिकणार आहोत की शास्त्रज्ञ यांचा अभ्यास सोपा कसा करतात. विचार करा, आंब्याचं झाड, गुलाबाचं रोप आणि तळ्यातलं ते हिरवं शेवाळ, हे सगळे किती वेगळे आहेत, नाही का? मग ह्या लाखो वनस्पतींना लक्षात कसं ठेवायचं, त्यांचा अभ्यास कसा करायचा? ह्याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला शोधायचं आहे. तर मग आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी वर्गीकरण म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. मग वनस्पतींचे 2 मुख्य गट बघूया. त्यानंतर या दोन्ही गटांची आपण सविस्तर माहिती घेऊ आणि शेवटी थोडा सराव करूया, म्हणजे सगळं पक्क लक्षात राहील. चला तर मग, तयार आहात ना? चला तर आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. वर्गीकरण म्हणजे काय? ही खरं तर शास्त्रज्ञांची एक खूप हुशारीची युक्ती आहे गोष्टी सोप्या करण्यासाठी. बघूया तरी कशी. वर्गीकरण म्हणजे काहीच नाही, फक्त सारख्या दिसणाऱ्या किंवा सारखे गुणधर्म असणाऱ्या गोष्टींना एकत्र ठेवणं. अगदी सोपं आहे. जसं आपण घरात कपाटात कपडे लावतो, सगळे शर्ट एकत्र, सगळ्या पॅन्ट्स एकत्र, किंवा आई भाजी निवडताना वांगी वेगळी, टोमॅटो वेगळे करते. यामुळे कोणतीही गोष्ट पटकन सापडते, बरोबर? तसंच काहीसं आहे हे. मग शास्त्रज्ञ वनस्पतींचे गट कसे पाडतात? ते काय करतात माहितीये? ते प्रत्येक वनस्पतीला काही प्रश्न विचारतात. जसं की, तुला मूळ, खोड, पानं आहेत का? तुला फुलं येतात का? तुझ्या बिया कशा आहेत, फळाच्या आत की बाहेर? आणि याच प्रश्नांच्या उत्तरांवरून ते ठरवतात की कोणत्या वनस्पतीला कोणत्या गटात ठेवायचं. चला तर मग आता बघूया की शास्त्रज्ञांनी या सगळ्या वनस्पतींची पहिली आणि सगळ्यात मोठी विभागणी कशी केली आहे. जगातल्या सगळ्या वनस्पतींना फक्त एका सोप्या गोष्टीवरून 2 मोठ्या गटांमध्ये विभागलं जातं. ती गोष्ट म्हणजे बी. हो, फक्त बी. ज्या वनस्पतींना बिया येत नाहीत त्यांना म्हणतात अबीजपत्री, आणि ज्या वनस्पतींना बिया येतात त्यांना म्हणतात बीजपत्री. किती सोपे बघा. चला, आता आपण पहिल्या गटाला म्हणजे अबीजपत्री वनस्पतींना जरा जवळून बघूया. लक्षात ठेवा, यांच्या नावाप्रमाणेच यांना बिया नसतात, आणि बिया नाहीत म्हणजे फुले आणि फळेही नसतात. यांचे पण पुढे 3 छोटे गट आहेत. पहिला गट आहे थॅलोफायटा. या वनस्पती इतक्या साध्या असतात की त्यांना आपल्या नेहमीच्या झाडांसारखं मूळ, खोड किंवा पान असं काहीच नसतं. या बहुतेक करून पाण्यात वाढतात. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे स्पायरोगायरा, ज्याला आपण शैवाल म्हणतो. अरे, हे तर तुम्ही नक्की पाहिलंय. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यावर किंवा तलावाच्या कडेला जो हिरवा गुळगुळीत शेवाळ्याचा थर असतो ना, तोच हा स्पायरोगायरा. आता दुसरा गट आहे ब्रायोफायटा. यांना एक मजेशीर नाव आहे, वनस्पती सृष्टीचे उभयचर. उभयचर म्हणजे जसा बेडूक, जो पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतो. तसंच या वनस्पतींना वाढीसाठी ओलसर जमीन लागते आणि प्रजननासाठी पाण्याची गरज असते. याचं उदाहरण म्हणजे मॉस. पावसाळ्याच्या दिवसात जुन्या भिंतींवर किंवा विटांवर जो मऊ हिरवा गालीचा पसरलेला दिसतो ना, तोच हा मॉस. तुम्ही नक्कीच पाहिला असेल. आणि अबीजपत्रीमधला तिसरा गट आहे टेरिडोफायटा. आता या वनस्पती थोड्या ॲडव्हान्स आहेत. यांना व्यवस्थित मूळ, खोड आणि सुंदर पानं असतात. पण एक महत्त्वाची गोष्ट यांच्यात अजूनही नाहीये, ती म्हणजे फुलं आणि फळं. याचं खूप सुंदर उदाहरण म्हणजे नेचे, म्हणजेच फर्न. हे तर तुम्ही नक्कीच ओळखलं असेल. याच्या सुंदर नक्षीदार पानांमुळे खूप जण हे झाड घरात किंवा बागेत शोभेसाठी लावतात. बरं, तर आत्तापर्यंत आपण अबीजपत्री म्हणजेच बिया नसलेल्या वनस्पतींबद्दल शिकलो. आता वळूया दुसऱ्या मोठ्या गटाकडे, बीजपत्री वनस्पतींकडे. या अशा वनस्पती आहेत ज्यांना फुलं, फळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिया येतात. या गटात पण 2 प्रकार आहेत, आणि ते ओळखायला परत एक सोपा प्रश्न आहे. बी फळाच्या आत लपलेली आहे की बाहेर उघड्यावर आहे? ज्यांच्या बिया उघड्या असतात त्यांना म्हणतात अनावृत्त बीजी. अनावृत्त म्हणजे ज्याच्यावर आवरण नाही. आणि ज्यांच्या बिया फळाच्या आत सुरक्षित असतात त्यांना म्हणतात आवृत्त बीजी. तर ज्या वनस्पतींच्या बिया उघड्या असतात त्या आहेत अनावृत्त बीजी. याचं एक छान उदाहरण म्हणजे सायकस. हे झाड अनेक बागांमध्ये शोभेसाठी लावलेलं तुम्ही पाहिलं असेल. आता बोलूया त्या वनस्पतींबद्दल ज्यांच्या बिया फळाच्या आत असतात.
म्हणजे आवृत्तबीजी वनस्पती. आपल्या आजूबाजूला दिसणारी बहुतेक सगळी झाडं, फुलं झाडं, फळं झाडं याच गटात येतात. आणि गंमत म्हणजे यांचेही पुढे 2 प्रकार पडतात. हे प्रकार ओळखणं तर सगळ्यात सोपं आहे. फक्त बी फोडून बघायची. जर बीच्या 2 समान डाळी झाल्या, जसं शेंगदाणा, वाटाणा किंवा हरभरा, तर ती वनस्पती आहे द्विबीजपत्री. द्वि म्हणजे 2. आणि जर बीचा एकच अखंड दाणा राहिला, जसं मका, गहू किंवा तांदूळ, तर ती वनस्पती आहे एकबीजपत्री. एक म्हणजे 1. सोपं आहे ना? हा तक्ता बघा. यात एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. फक्त बियांमध्येच नाही तर त्यांच्या मुळात, खोडात आणि पानाच्या रचनेत सुद्धा फरक असतो. उदाहरणार्थ, द्विबीजपत्री वनस्पतींना एक मोठं सोट मूळ असतं, तर एकबीजपत्री वनस्पतींना केसांसारखी तंतुमुळं असतात. तुम्ही हा तक्ता नंतर आरामात वहीत काढून घ्या. वाह! तर आतापर्यंत आपण वनस्पतींच्या वर्गीकरणाबद्दल खूप काही शिकलो. आता वेळ आहे तुमच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची. तयार आहात? मी 2 सोपे प्रश्न विचारणार आहे. चला, पहिला प्रश्न. वनस्पती सृष्टीचे उभयचर असं कोणाला म्हणतात? आठवून बघा, कोणत्या वनस्पतींना वाढायला ओलसर जागा आणि पाणी लागतं? हवं तर इथे थोडा वेळ थांबा, विचार करा आणि उत्तर आठवा. मगच पुढे जा. आणि आता दुसरा प्रश्न. मका म्हणजेच कॉर्न हे एकबीजपत्री आहे की द्विबीजपत्री? विचार करा, मक्याच्या दाण्याचे 2 समान भाग होतात का? आणि हो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो संपूर्ण वर्गीकरणाचा तक्ता आहे ना, तो तुमच्या वहीत छान सुवाच्य अक्षरात काढून ठेवा. तुम्ही जितक्या वेळा तो पाहाल तितका तो तुमच्या पक्का लक्षात राहील. ही अभ्यासाची एक सोपी युक्ती आहे. चला तर मग, आजचा आपला अभ्यास इथेच संपला. मला आशा आहे की तुम्हाला वनस्पतींचं वर्गीकरण आता खूप सोपं वाटत असेल. असंच कुतूहल जागं ठेवा आणि मन लावून अभ्यास करत रहा. भेटूया पुढच्या वेळी.